राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, कर्मयोगाचं आता आपण अवलोकन करत आहोत. कर्मयोग अभ्यास करताना कर्मयोगातील ओव्यांच्या काही भागांविषयी बोलताना किंवा त्याचा अर्थबोध आपल्याला समजून घेताना सांख्ययोग काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अर्जुन विषाद योग आणि सांख्ययोग या दोन्ही गोष्टी ह्या अर्जुनाच्या मनातील घालमेल दर्शवणाऱ्या आहेत. अर्जुनाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न त्यांनी भगवंतांना विचारलेले आहेत आणि भगवंतांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. अर्जुनाच्या मनातली जी तळमळ आहे तीच तळमळ आपल्याला या प्रश्नांमधून, या ओव्यांमधून भगवंतांसमोर मांडलेली आपल्याला दिसते. रोज महाराज आपण सांख्ययोग ऐकायलाच हवा. रोजच्या रोज आपल्याला सांख्ययोग ऐकल्याशिवाय अर्जुनाच्या मनातले प्रश्न या ओव्या नीट समजणार नाहीत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मागची प्रवचनं सातत्याने वेळ मिळेल तसा ऐकत राहावीत. कारण त्या सगळ्या पूर्ण ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर किंवा त्या सगळ्या ज्ञानार्थाचा अभ्यास केल्यानंतरच या अर्जुनाने हा प्रश्नांचा घाट घातलेला आहे. हे प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न समजण्यासाठी आपल्याला मागची प्रवचने सतत ऐकणं गरजेचं आहे. जी जी परममंगळधामा सकळ देवदेवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. अर्जुन म्हणतोय, सगळ्यात पवित्र अशी जी काही क्षेत्र आहेत त्या सगळ्या पवित्र क्षेत्रांमधलं पवित्र असं क्षेत्र म्हणजे देवा तू. सकळ देव देवोत्तमा, जे काही उत्तम देव आहेत, जे सर्वोत्तम देव आहेत, त्या सर्वोत्तम देवांपैकी तू एक, तू उत्तम आहेस. किंवा त्या सर्वोत्तम देवांपैकी त्या सगळ्यांच्यापेक्षा तू जो सर्वोत्तम आहेस तो तू स्वाधीन आजी अम्मा, म्हणजे तू आता आम्हाला प्रसन्न झालेला आहेस, तू आमच्या अधीन झालेला आहेस. म्हणून या याचा अर्थ असं मला वाटतंय किंवा असं मी मानतो किंवा असं माझ्या भक्तीमध्ये आहे, माझ्या भावनेत आहे, म्हणून देवा मी तुला हे प्रश्न विचारतोय. महाराज, ही आळवणी आहे. पहिल्या 2-4 ओव्यांमध्ये विनवणी होती, ही आळवणी आहे. आळवणी या शब्दाचा अर्थ विनवणी आणि आळवणी. देवाला आळवायचं असतं. आता देवाला आळवणी या शब्दाचा जो अर्थ आहे ना, तो थोडासा आणखीन सुस्पष्ट होण्यासाठी आपण देवाच्याकडे जाणाऱ्या भक्तांच्या, म्हणजे आजच्या काळातल्या जाणाऱ्या भक्तांच्या आपण एक पद्धती विचारात घेऊया. महाराज, देवाकडे गेल्यानंतर काही मागण्यासाठी जातात. म्हणजे मागणी करण्याची पद्धत. देवाच्या समोर गेलं, हात जोडायचा आणि देवाकडे काहीतरी मागायचं, ही एक पद्धत. दुसरी पद्धत, देवाला तू मला अमुक जर दिलंस तर मी तुला तमुक देईन, ही एक पद्धत. आणखीन एक पद्धत म्हणजे सतत देवाच्याकडे जायचं, सतत देवाला हे मला दे, हे मला दे, हे मला दे, असं सतत त्याच्यामागे टुमणं लावायचं, ही एक पद्धत.
आणि आळवणी ही चौथी पद्धत. त्याच्यामध्ये आर्तता आहे, त्याच्यामध्ये त्या देवाबद्दलची कणव आहे, त्या देवाबद्दलची ओढ आहे, त्या देवाच्या भक्तीची आसक्ती आहे. अशी आर्तता ती म्हणजे आळवणी. याच्या पुढची आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे अघोरी, जी आता कुठेही ती अस्तित्वात नाही. ती अघोरी पद्धत रावणाने वापरली होती. 10 वेळेला आपला शिरच्छेद करून प्रत्यक्ष भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. ही अघोरी पद्धत ही त्या काळातली, आता ती शक्य नाही. पण आळवणी ही जी पद्धत आहे, जी अर्जुनाने अंगीकारलेली आहे, ती आळवणी, ती आर्तता ही आपल्याला निश्चित आपण ही पद्धत घेऊ शकतो. या पहिल्या 3 पद्धती या गरजेच्या आणि स्वार्थाच्या आहेत, त्या योग्य नाहीत. पुढच्या ओळीमध्ये याचं उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. जैसे मातेच्या ठाई आपल्या अपत्या अनवसरू नाही, संज्ञा लागुनी पाही जिया परी. ज्या वेळेला बाळाला भूक लागेल त्यावेळेला ते आईच्या स्तनाला म्हणजे आईच्याकडून दूध पिण्यासाठी, स्तनपानासाठी ते जातं किंवा त्याला घ्यावं लागतं. त्याला कुठलाही दरबंद, वेळ, जागा याचा कुठलाही विधिनिषेध नाही. ज्या ठिकाणी ते बाळ रडायला लागेल त्या ठिकाणी ती माता त्याला दूध प्यायला घेते, त्याला कोणतीही वेळ नाही. हे जे महाराज उदाहरण आहे ना, त्या उदाहरणाची सांगड या ओवीतून माऊलींनी आळवणीसाठी घातलेली आहे. ज्याप्रमाणे त्या लहान मुलाला, त्या तान्याला आईचं दूध पिण्यासाठी कोणतीही वेळ, विधिनिषेध नाही, त्याचप्रमाणे भगवंताची आळवणी करण्यासाठी कुठलीही अशी स्पेसिफिक वेळ नाही, कुठलाही असा काळ नाही, कुठलंही असं क्षेत्र नाही, कुठलाही विधिनिषेध नाही. तुम्ही आहात त्या ठिकाणाहून, तुम्ही बसलात त्या ठिकाणाहून, तुम्ही येईल त्या शब्दात, जमेल तसं तुम्ही देवाची आळवणी करू शकता, कारण देव हा तुमच्यासोबत आहे. हे या ओवीतून महाराज माऊलींनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते, आपुलेनी आरती कृपानिधी. म्हणून देवा, त्या आर्ततेने मी तुझी आळवणी करतोय आणि तू हा कृपावंत आहेस, तू कृपानिधी आहेस, म्हणून ही आर्तता, ही मी आळवणी तुझ्यासमोर करतोय. काय आळवणी केली आहे अर्जुनाने? तरी पारती की हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. तुम्हाला आर्ततेचं आणि आळवणीचं आणखीन एक उत्तम उदाहरण तुमच्यासमोर देतो महाराज. आर्तता, आळवणी, एक संत महात्म्य. ते संत महात्म्य सतत नामस्मरण करायचं. वारीला जायला मिळालं नाही. एका ठिकाणी काम करत असताना, एका धरणावर काम करत असताना, त्या धरणाच्या बांधावर काम करत असताना एक त्यांना अकस्मात तो मृत्यूयोग आला. अनेक लोक त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ती गाडली गेली. त्या संत महात्म्याला या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराज मृत्यू आलेला होता. अनेकांची हाडं त्याच्याबरोबरती, त्या लोकांच्या बरोबरती, त्यांच्यातच ते संत महात्म्य होतं. ते त्या जमिनीखाली गाडलेलं होतं. त्याच्याबरोबर अनेक लोकांची हाडं त्याच्यामध्ये होती. आता नक्की कुठली हाडं त्या संत महात्म्याची हे ओळखण्यासाठी एक विभूतीला पाचारण करण्यात आलं. त्या विभूतीने त्यातली हाडं उचलली, कानाला लावली आणि त्यातली अनेक हाडं टाकली आणि काही हाडं घेतली, कानाला लावली आणि ती त्या पालखीमध्ये किंवा याच्यामध्ये ठेवली. महाराज ज्या हाडांमधून
विठ्ठल 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 असं नामस्मरण होत होतं. ती हाडं त्या पालखीत घेतली. ही म्हटली त्या संत महात्म्यांची ती हाडं आहेत. महाराज, ते संत महात्म्य कोण हे तुम्ही शोधायचं. ती विभूती कोण हे तुम्ही शोधायचं. यातला भावार्थ असा, ही आर्तता माझ्या हाडांमध्ये, म्हणजे माझं या देहाचं अस्तित्व जरी नष्ट झालं तरी माझ्यात असलेली आर्तता, माझ्यात असलेली ती अळवणी, माझ्यात असलेली भगवंताबद्दलची ओढ माझ्या नखशिखांत हाडाहाडांमध्ये ती वसलेली आहे. हे या उदाहरणांवरनं सिद्ध होतं महाराज. आणि ही अशी अळवणी, अशी भक्ती आपल्या अंगामध्ये, आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये भिनली पाहिजे. हे या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न माऊलींनी आपल्याला केलेला आहे. आता अर्जुनाने हे प्रश्न विचारलेत. आता याच्यावरती भगवंत काय उत्तर देतात हे पुढच्या ओळीतून आपल्याला समजणार आहे. भगवंतांचं जे उत्तर आहे ना महाराज, या उत्तरामध्येही अनेक कंगोरे आहेत. अनेक गोष्टी या एका उत्तरांमध्ये आहेत, अनेक विचार आहेत. कर्मयोग हा अत्यंत अप्रतिम आणि सुंदर रीतीने माऊलींनी आपल्या ओवीतून मांडलेला आहे. छोट्या छोट्या उदाहरणातून, छोट्या छोट्या रूपकातून माऊलींनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कर्म म्हणजे काय या गोष्टीचा हा विचार आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. भगवंताच्या मुखातून आलेला हा एक आणखीन एक योग आहे. या बोला श्री अच्युतू, म्हणत असे विस्मतू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राव. विस्मयकारी चेहऱ्याने श्री अच्युतू म्हणजे भगवंत श्रीकृष्ण, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राव. त्याच्या या प्रश्नांमुळे श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर विस्मयचकित हा भाव आलेला आहे. भगवंत या विस्मयाने अर्जुनाकडे बघून बोलत आहेत. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था, प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. अरे अर्जुना, तुला बुद्धियोग सांगितल्यामुळे किंवा बुद्धियोग सांगताना अगदी सहजच सांख्यमत संस्था म्हणजे सांख्ययोगाचं वर्णन आमच्या स्वभावानुसार आम्ही तुला सांगितलं. या प्रसंगामध्ये ज्यावेळेला तुझी बुद्धी स्थिर नव्हती, ज्यावेळेला तुझं मन स्थिर नव्हतं, तो बुद्धियोग सांगत असताना सांख्ययोगाचं स्थितप्रज्ञता आणि कर्माच्या बद्दलचं जे काही वर्णन आहे हे आम्ही सहज तुला सांगितलं. तो उद्देश तू नेणसीची, म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणेम्याची उक्त दोन्ही. अर्जुना, अरे तू त्याचा उद्देश समजून न घेतल्यामुळे, त्या बुद्धियोगाचा उद्देश तुझ्या लक्षात न आल्यामुळे, स्थितप्रज्ञता म्हणजे काय आणि ती कशासाठी असते हे तुझ्या लक्षात न आल्यामुळे तुला याचा राग आलेला आहे किंवा तुझ्या मनामध्ये संदेह निर्माण झालेला आहे. तू उगाचच रागावतोयस. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही, हे दोन्ही योग जे आहेत, हे दोन्ही मार्ग जे आहेत ते दोन्ही मीच आहे. बुद्धियोगही मीच आहे आणि कर्मयोगसुद्धा मीच आहे. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. दोन्ही मार्ग हे माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. जे काही तुझ्या समोर मी ज्ञानार्थ मांडतोय तो प्रत्येक योग हा केवळ आणि केवळ माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे. अवधारी वीर श्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा, मज प्रासूनी प्रगटा अनादी सिद्धा. अरे वीरश्रेष्ठा, सर्व धनुर्धरांमध्ये, सर्व वीरांमध्ये वीर असलेल्या अर्जुना, या दोन्ही गोष्टी, या तिन्ही लोकांमध्ये ज्या दोन्ही निष्ठा ज्या आहेत, बुद्धियोगातून निर्माण झालेली निष्ठा, कर्मयोगातून निर्माण झालेली निष्ठा, या माझ्यापासूनच प्रगट झालेल्या आहेत. अनादिसिद्धा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अनादिसिद्धा म्हणजे सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून, अनादी काळापासून या माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक ज्ञानयोग म्हणजे
जो सांख्य अनुष्ठिजे म्हणजे सांगड घालून, बुद्धीची आणि मनाची सांगड घालून, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता, स्थित प्रज्ञता आल्यानंतर, मन आणि बुद्धी स्थिर झाल्यानंतर, स्थित प्रज्ञता आल्यानंतर मनामध्ये येणारी समर्पणाची भावना, निष्काम कर्म करण्याची आलेली भावना, ही सुद्धा मीच आहे. एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. म्हणजे स्वतःची विहित कर्म करून कर्मयोगामधून भगवंताला प्राप्त करून घेणं, असे जरी साधक जन असतील तरी ते मोक्षप्राप्तीसाठी माझ्याच जवळ येतात. या ओवीतून सांगले. दोन्ही मार्ग सांगितलेत मी. बुद्धियोगही तुला सांगितला आहे, कर्मयोग तुला सांगतो आहे. या दोन्ही योगांच्या सुरुवातही मीच आहे आणि शेवटही मीच आहे. हे मार्ग तरी दोन्ही, परी एक वटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. जरी मार्ग दोन असले, जरी विचार दोन असले, बुद्धियोग वेगळा असला, कर्मयोग जरी वेगळा असला, तरीही ते येतील शेवटला माझ्याच जवळ. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. शिजवलेलं अन्न आणि न शिजवलेलं अन्न या दोघांमध्येही तेच आहे. त्या दोघांमध्येही पोटाची तृप्ती करणं हा एकमेव काम आहे. ते दोन्ही गोष्टी पोटातच जाणार आहेत. ते दोन्ही गोष्टी माझ्याच जवळ येणार आहेत. त्याचप्रमाणे बुद्धियोग आणि कर्मयोग दोन्हींचे साधक हे मोक्षासाठी माझ्या जवळच येणार आहेत. हे या ओवीतून माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचं एक उदाहरण आहे. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. सागरामध्ये मिळणाऱ्या नद्या येताना जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, पूर्वेकडून आल्या, पश्चिमेकडून आल्या, दोन्ही नद्या जरी वेगवेगळ्या आल्या, तरी ज्यावेळेला त्या समुद्राला जाऊन मिळतील त्यावेळा त्या एकच होतील. कारण समुद्र हा म्हणजे मी आहे, नद्या म्हणजे भक्तिमार्ग आहेत. किती सुंदर ओवीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे बघा. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. एकदा का त्या सागरात विलीन झाल्या का त्यांचं असलेलं अस्तित्व संपून जातं. त्याचप्रमाणे बुद्धियोगाकडून आलेला जरी साधक जन असेल आणि कर्मयोगातून आलेला साधक जन असेल, तरी तो दोन्ही मार्ग त्या साधकाला मोक्षप्राप्तीसाठी माझ्या जवळच आणून सोडतात. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणे ते, परी उपास्थिते योग्यते अधीन असे. केवळ उपासना प्रकार वेगळा आहे महाराज. उपासना प्रकारच केवळ वेगळा आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. बुद्धियोगाच्या पद्धतीने तुम्ही उपासना केलीत तरी तुम्हाला मीच प्राप्त होणार आहे. कर्मयोगाच्या पद्धतीने उपासना केली तरी तुम्हाला मीच प्राप्त होणार आहे. या ओवीतून महाराज माऊलीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईला जायला रस्ते हजार आहेत महाराज. महाराष्ट्रातून समजा मुंबईला जायचं असेल, हजारो रस्ते पोचण्यासाठी. पण पोचायचंही मुंबईला, येणार आहे मुंबईला, सगळे रस्ते येऊन एकवटतात ते मुंबईला. हा जो विचार आहे, हा विचार आहे. त्याच्यामुळे अमुक एका मार्गाने उपासना करतोय म्हणून तू त्याच मार्गाने उपासना केली पाहिजे असं नाही. या ओवीचा अर्थबोध महाराज असा आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये उपासना करा, कशालाही तुम्ही भगवंत माना, येणार माझ्याच जवळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं या सृष्टीमध्ये दगड ज्याला आकार उकार नाही, ज्याला निसर्गाप्रमाणे सगळ्यात अनादी काळापासून ज्याचा इथे अस्तित्वाचा वावर आहे, जो अनादी काळापासून सृष्टी निर्माता असल्यापासून हा दगड इथे अस्तित्वात आहे, त्या दगडापासून बनलेली मूर्त याच्यात जर तुम्ही देव बघणार असाल तर प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे.
त्याच्यामुळे अमुक एका पंथामध्ये गेल्यानंतरच भगवंत मिळतो किंवा अमुक एका उपासनेच्या मार्गाने गेल्यावरच भगवंत प्राप्त होतो असं नाही. तुम्ही कशातही भगवंत शोधा, तुम्हाला भगवंत हा मिळणार आहे. कारण प्रत्येक मार्ग हा भगवंताकडेच घेऊन जातो. शेवटची मोक्षप्राप्ती ही भगवंताच्या पायाशी आहे. हे जे काही महाराज उदाहरण आहे, हे जे काही आपल्याला सांगितलं आहे, हे या कर्मयोगामध्ये आहे. कर्म म्हणजे काय आणि कर्मयोगातून भगवंताची प्राप्ती कशी करायची हे पुढच्या ओव्यांमधनं आपल्याला बघायचं आहे. महाराज येणाऱ्या ओव्यांमध्ये आपल्याला कर्म म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. महाराज तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.